सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी धर्माचे कळत जगदवंद्य विश्ववंद्य संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेश पर प्रकरणातील अभंग आणि आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला विठाल प्रसंग असा आहे आणि अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ अभंगाच्या पाठीमागची भूमिका जगद्गुरु तुकोबाराय अशाच एका प्रसंगामध्ये समाजासमोर देवासमोर उभा राहिले आणि तुकोबाराय समाजाच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणतात बाबा हो लोक हो काय करा तर एकच काम करा काय तर भवसिंधू तरुण जाण्याच्या संबंधी क्षणाक्षणाला विचार करा क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू का महाराज का क्षणाक्षणाला आम्ही हाच विचार करायचं कारण काय तर कारण असं आहे की हा जो देह आहे आपला हा कसा आहे नाशिवंत आहे आणि तो एक ना एक दिवस जाणार आहे नाशिवंत देह जाणार सकळ आणि सावधान आयुष्य हा तो काळ सावधान महाराज सावधान महाराज कळलं आम्हाला देह नाशिवंत आहे जाणार आहे आम्ही विचारही करू पण आम्हाला उपाय सांगा उपाय सोपा आहे काय उपाय तू काही करू नको तू फक्त संतांच्या संगतीमध्ये जा संत समागती धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची तातडी कर आणि हा जो इहलोक आहे या इहलोकाच्या भानगडीत जास्त अडकू नको तू का म्हणे इह लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुळे भरून राहो विठाला आज आपण सर्वजण वैकुंठवासी कैलासवासी सविता हौशीराम जगताप यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आज बरोबर 1 वर्षापूर्वी या माऊलीनं आपला देह या इहलोकात ठेवला आपली इहलोकातली यात्रा संपवली आणि आपल्या धर्माच्या अनुषंगाने जे आपल्याकडे 16 संस्कार असतात जन्माला यायच्या आधीपासून त्याला गर्भाधान संस्कार म्हणतात किंवा आपल्या भाषेत डोहाळे जेवण म्हणतात तिथपासून माणसाचे संस्कार सुरू होतात तर माणूस गेल्यानंतर 1 वर्षानंतर समाज एकत्र जमतो प्रत्येक ठिकाणी समाज एकत्र जमतो प्रत्येक संस्कारामध्ये मग ते 5वी आसन 12वी आसन लग्न आसन अनेक जे काही सगळे संस्कार आहेत अंत्य संस्कार आसन चावडायचं आसन 10वं आसन 13वं आसन हा सगळ्यात शेवटचा काय हा सगळ्यात शेवटचा संस्कार आहे याच्यानंतर माणसं एकत्रित जमा होत नाही त्या व्यक्तीसाठी असे जे 16 संस्कार आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आणि त्याच्या संबंधानं आज आपण सगळेजण या जगताप कुटुंबाशी निगडीत असलेले नातेसंबंध असलेले मित्रप्रेम असलेले विविध क्षेत्रातील माणसं वर्षभर जसं त्यांचं निधन झालं तसंही आपण या परिवाराला धीर देत आहोत त्या ठिकाणी त्यांच्या सुखादुःखात आपण सहभागी होत आलेलो आहोत आणि म्हणून शास्त्रानं सांगितलेला जो संस्कार आहे तिकडे झाला आपण साधू संतांनी सांगितलेला एक संस्कार आहे त्या संस्काराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत काय करावं आई वडील यांच्या प्रती मुलांनी जिवंत असताना काही कर्तव्य सांगितलीत आणि आई वडील ज्यावेळेस हयात नसतील किंवा आई किंवा वडील ज्यावेळेस हयात नसतील त्याही वेळेस साधू संतांनी शास्त्राने धर्माने आपल्याला काही कर्तव्य सांगितले आहे काय कर्तव्य आहे जिवंत असताना काय कर्तव्य आहेत आई वडिलांची काय करा सेवा करा अजून काय अनेक प्रकारचे सांगितले पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की आई वडिलांच्या विषयी कृतज्ञतेचा भाव
तो प्रत्येकानं ठेवणं अति आवश्यक आहे. कृतज्ञतेचा भाव. प्रत्येक माणूस आई वडिलाची पाहिजे तशी सेवा करीलच असं नाही. काही काही गोष्टी आपल्या हातातही नाहीत. आपल्याकडे किती पैसे असावेत, आपण किती पैशाचा मालक असावं हे आपल्या हातात. कारण अन्न मान धन येतो प्रारब्ध. तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे माझ्याकडे नसतील, माझ्याकडे जेवढे आहेत त्यांच्याकडे नसतील. पैसा हा प्रारब्धाच्या अधीन आहे. म्हणून प्रत्येक मनुष्य आई वडिलाची तितकी काही सेवा करू शकत नाही, पण एक मात्र करू शकतो. काय? आई आणि वडिलांच्या विषयी कृतज्ञतेचा भाव आणि आपले शब्द. सुरुवातीला मी सांगितलं नमुनामध्ये, तुका म्हणे पहा शब्दाची देव. शब्द काय? देव आहे. देव देव महाराज. सगळं काही शब्दाला घडतं. सगळं रामायण घडलं, महाभारत घडलं. कशामुळे घडले? महाभारत मी कायम सांगत असतो. महाभारत घडलं महाराज अनेक कारण आहेत, पण त्याच्यामध्ये द्रौपदीचं एक कारण आहे. पांडवांनी फार मोठा महाल बांधला, राजवाडा बांधला, हवेली बांधली, मेन्शन बांधली, बंगला बांधला. काय जे नावं ठेवायचे ते ठेवा. काय बांधलं त्यांनी बांधला. आपण काही कुणी वास्तुशांतीला गेलो नाही, पण त्यावेळेस त्यांनी पत्रिका पाठवल्या होत्या व्हॉट्सअपला. कुणी? पांडवांनी सगळ्याला पाठवल्या. मग भावकीला मी पत्रिका, भावकीला तांदूळ पाठवला, आपल्या पत्रिका नाही पाठवली. भावकीला निरोप दिला. पांडवाचे भाऊ कोण? दुर्योधन. दुर्योधनाला निरोप दिला. दुर्योधनही उत्सुकतेने ते वाडा पाहायला आला, वास्तुशांतीला पाहायला आला. वाडा असा बांधला होता, विश्वकर्मेने वाडा बांधला होता. माझा सांगायचा उद्देश आहे शब्द. आई वडील, त्याच्यासाठी हा दृष्टांत सांगतोय. शब्दाने काय होतं? दुर्योधन वाडा पाहायला आला, असा वाडा बांधला होता महाराज. आता आपल्या घरात त्या टाईलच्या मार्बलच्या फरच्या असतात, त्या काळात त्या विश्वकर्म्याने अशा फरच्या बांधल्या. असं बांधलं की त्या मध्ये मध्ये पाण्याची हौद केली. मोठा राजवाडा होता. हौद आणि मध्ये पाण्याचे हौद, ते फरची मध्ये मध्ये पाण्याचे हौद. पण इतकं उभे होत की फरची आणि पाण्याचा हौद फरक कळत नव्हता. आता आपण जर बघायला गेलो एखादा मोठा वाडा किल्ला बघायला, आपण पुढे बघू असं 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 वर. दुर्योधनाची तीच गत झाली. तो असा वर वर पाहत गेला आणि खाली त्याला फरची आणि पाण्याचा हौद कळाला नाही. त्याला वाटलं फरची आहे आणि त्यानं फरची समजून त्या ठिकाणी पाऊल ठेवलं. तो हौद होता, त्या हौदात पडला. बस मी त्याचीच वाट बघत होतो. हौदात पडला. आता कोणताही माणूस रस्त्याने चालता चालता स्लीप झाला, पडला, तो काय करतो? बरं, कुठं लागलं हे पाहत नाही, किती रक्त आलं हे पाहत नाही, हातपाय मोडला हे पाहत नाही. आजूबाजूच्या लोक किती लोकांनी मला पाहिले, किती लोक माझ्यावर हसले, माझा किती अपमान झाला हे पाहतो. लागलं दुर्योधनाने पाहिलं, इकडे तिकडे पाहिलं, असं तिकडे तिकडे वर बालकनी द्रौपदी होती. कोण होती? द्रौपदी होती. आता तो त्याच्या कर्माने पडला. कोण? दुर्योधन. द्रौपदीने ते पाहिलं आणि द्रौपदी हसली. महाराज काय झाली? द्रौपदी हसली. हसण्याचेही प्रकार असतात. मोकळ्या मनाने माणसं असतात, तो एक प्रकार झाला. आणि कुठच्या भावाने हसतात, तो सुद्धा काय झाला? प्रकार. कोणत्या भावनेने हसली द्रौपदी? द्रौपदी हो, कोणत्या भावाने हसली? कुठच्या भावनेने? अपमानाच्या भावनेने हसली. बरं, हसली तर हसली, गप नाही बसली. काय म्हणली द्रौपदी? आंधळ्याचं पोरग. आंधळ दुर्योधनाचा बाप कोण होता? धृतराष्ट्र. आंधळा होता. आंधळ्याचा पोर काय गरज होती का बोलायची? होती तर काही गरज नव्हती. बोलली महाराज द्रौपदी. अपमान डोक्यात बदला ठेवला महाराज. केले कर्म झाले. द्रौपदीला विचारलं, कृष्णाला विचारलं, अरे तुमची बहीण आहे ती, ज्याचा सखा हरी किंवा काय द्रौपदीच्या ती काय खांब फोडून देवा आला, हाका मारली तर देव द्रौपदीने. इतकी द्रौपदीची ताकद आहे. या द्रौपदीच्या साडीला भर सदेत दुर्योधन दुःशासनानं हात लावायची हिंमत का केली? तुझी बहीण आहे तेव्हा? हो, माझी बहीण आहे. कस काय हात लावला? तिचे शब्द. काय काय तिचे शब्द काय ठरले महाराज? शब्द हाची काय जर ठरलं तर शब्द.
शब्दामुळे महाभारत घडलं आणि शब्दामुळेच महाराज प्रेमही घडतं. अजून एक दृष्टांत सांगतो. आई वडिलांच्या विषयी कृतज्ञतेचा भाव चांगलं बोलावं शब्दासाठी मी सांगतो. शब्दाने काय होतं, दोन मित्र होते आणि गावामध्ये लहानची मोठी झाली. कर्मधर्म संयोगाने एक चांगला शिकला, मोठा झाला, कंपन्या उद्योगावर उद्योग टाकले, त्याची बढती झाली, पार अमेरिकेत गेला, इतका पैसा कमावला, प्रचंड पैसा कमावला, जगभरात फिरला आणि काहीतरी कामाला गावातून पत्रिका आली, बस असं आपल्या गावात कार्यक्रम आहे, त्याला आठवण झाली, तो गावात आला. गावात आल्यानंतर त्यांनी पाहिलं, सगळं पाहिलं, अरे असंच गाव, असे सगळं, अशी छोटी छोटी घरं त्यांनी पाहिलं, त्याला आठवलं लहानपण आठवलं, त्याची शाळा दिसली, त्याचे मित्र आठवले आणि त्याच्या लक्षात आलं, अरे आपला तो बाळका लहानपणीचा मित्र होता, तो कुठं असेल, तर तुम्ही विचारला, अरे ते कुठं आहे म्हणले. आणि मग म्हणले ते तिथं राहतो, म्हणजे झोपडीत राहतो. साधं सपाळे म्हणले तिथं राहतो, तो गेला ते थारावडीने सपरात गेला आणि त्या सपरामध्ये महाराज ते दोघ जण बोलू लागले. म्हणलं जेवायची का? म्हणलं हा जेवण काय असेल सपरात जेवायला, काय असेल, भाकरी मिरची काय होती, साधी भाजी होती. आणि त्या मित्रानं ती भाकरी मिरची पिठलं खाल्लं. मला मी एवढ्या जगभरात जेवलो महाराज, जगभरात जेवलो, पण असं जेवण मला भेटलं नाही महाराज, असं जेवण भेटलं नाही. आनंदाला काय खाल्ली त्यांनी? मिरची खाल्ली. दुसरं उदाहरण सांगतो. एका मोठ्या माणसाने पंगत ठेवली आम्हाला. पंगत काय विचारता, असं पंगत, चांदीचे ताटण, सोन्याचे चमचे, सोन्याच्या वाट्या. आता हे सांगायला असतं, असं पुढं नसतं. आम्ही काही सांगू शकतो. म्हणजे इतके पाचे बापाचा पेट ठेवा महाराज. बासुंदी तर इतकी भारी होती, मग मस्त केसराचा थर आला होता, इतकी भारी बासुंदी होती. आणि बसलो आम्ही, वदनी कवळ घेता म्हणायचं झालं आमचं सगळं, पाणी बिनी फिरून जातं, जेवायला बसायला टाइम. आणि ज्याची पंगत होती तो आला, हातात अशा अंगठ्या, सोन्याचे लाकीट, हे ते कपडे अशा, आणि त्याने असं पाहिलं पंक्तीत आम्ही बसलेलो होतो. आता सुरूच करायचं होतं, आक्रमणच करायचं होतं आता. तर तो काय म्हणला माहिती का? बघा काय खा तुमच्या बापात तरी खाल्ली होती का अशी बासुंदी? काय म्हणला तो? आता बासुंदी ताट पुढं होतं, त्याच्यावर केसराचा थर आलेला होता, चांदीच्या वाटीत बासुंदी होती. आणि काय म्हणला तो? खा म्हणा, तुमच्या बापान तरी खाल्ली होती का? महाराज बासुंदी घशाच्या खाली उतराना. का उतराना? शब्द. अरे गोड बासुंदी घशाच्या खाली उतराना आणि तिकडं मिरची गोड झाली. कशामुळे झाली? शब्दामुळे. म्हणून आई वडिलांच्या प्रती काय भाव ठेवा? कृतज्ञतेचा भाव ठेवा. ज्यांनी आपली सेवा केली, घडवलं, वाढवलं, हाडाची काय केले, काय शब्द आपल्याकडे, काढ केली. आणि त्यांची जर खऱ्या अर्थानं पूजा करायची असेल, त्यांची जर खऱ्या अर्थानं पूजा करायची असेल तर त्यांच्या बरोबर कृतज्ञतेच्या भावानं बोला, विठ्ठल विठ्ठल. हे कर्तव्य आहे जिवंत असल्याचं. हे कोणीही करू शकतो. आता माणसं गेल्यानंतर उतार वयामध्ये आई वडिलांची काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. मला सांगायला अतिशय अभिमान वाटेल, आमचे शेतकरी संघटनेचे भगवान जगताप, त्यांचे बंधू सचिनराव, या दोघांनीही आपल्या आईची एवढी सेवा केली. डॉक्टर लोक म्हणायचे आता पेशंटला पुढे न्या, म्हणते तर डॉक्टर लोक, आता तुम्ही देवाची प्रार्थना करा, चांगलं काही गोड धोड खाऊ घाला, आता पेशंटला पुढे न्या, घरी न्या. आमचं भगवान, आमचे सचिन म्हणायचे नाही, कोणी सांगितलं का तिकडे आयुर्वेदिक डॉक्टर घातलं गाडीला, आईला गाडीत, आणि दुसरीकडं एवढी सेवा केली. सेवा करणं, आई वडिलाची काय करणं? सेवा करणं महाराज. आणि ज्या वेळेस आई वडील आपली हयात नसतील त्यावेळेस काय करायचं? शास्त्रानं सांगितलं काय करायचं? दान. काय करायचं? एकच आपल्या हातात आहे दान. कोणतं दान आहे? दान आपण पाहतो, आजही पाहतो, पिंडदान. पिंडामध्ये काय शब्द जोडलाय? दान. पिंडदान आहे. नंतर काय असतं बघा, छत्री, काठी, ती चपला, भांडे, बरोबर ना, ते एक दान असतंय. अजून कोणतं दान असतं? अन्नदान. आणि साधू संतांनी विचार केला असं, आणि अनेक प्रकारचे दान येतं. कुणी गाय दान देतं, कुणी सोन्याचं दान देतं, कुणी मंदिराला देणगी देतं, कुणी शाळेला देणगी देतं, अनेक प्रकारचे दान येतं. पण साधू संतांच्या लक्षात आलं असं कोणतं दान आहे की ते दान
आपल्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ द्यावं जे प्रत्येक माणसं घेऊन जातील. आणि मग साधू संतांनी सांगितलं एवढे जेवढे काही संस्कार आहेत आपल्या धर्मामध्ये त्या प्रत्येक संस्कारामध्ये काय करा, भजन करा, कीर्तन करा, प्रवचन करा, ज्ञानाचं दान करा. आणि म्हणून वैकुंठवासी सरिताबाई यांच्या स्मरणार्थ त्यांची जी मुलं आहेत भगवानराव असतील, सचिनराव असेल आणि जो काही परिवार असेल त्यांनी हे कीर्तन म्हणजे काय ठेवलंय, हे ज्ञानाचं काय भाग्यवंत Wow.